नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहे फुलकी। पुष्कळ जणांच्या कमेंट होत्या की ताई आमची फुलकी किंवा पोळ्या चपाती नरम राहत नाही आणि टम्म फुगत नाही, तर मग अशा वेळेस काय करायचं। या व्हिडिओमध्ये आपण खूप सारे टिप्स बघणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या पोळ्या एकदम नरम आणि टम्म फुगतील। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यात टाकत आहे थोडंसं मीठ। अर्धा छोटा चमचा मीठ घातलेला आहे। गव्हाचे पीठ भिजवायला आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये तेलाचा वापर केलेला नाही। थोडं पाणी टाकून आपल्याला हा डो तयार करायचा आहे। हे गव्हाचे पीठ दोन प्रकारे दळलं जातं, एक बारीक आणि एक ठोकळ। जर तुम्ही बारीक गव्हाचं पीठ घेतलं तर हे पीठ मळून झाल्यावर याला तुम्हाला 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। आणि जर तुम्ही गव्हाचं ठोकळ पीठ घेतलं तर तुम्हाला याला 20 ते 25 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। याच्यामुळे जे पीठ आहे चांगलं मुरतं आणि त्याच्यामुळे आपली जी फुलकी पोळ्या चपाती नरम तयार होते। आपला डो बघा तयार झालेला आहे। एकदम नरम डो आपण तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला याला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि हा डो आपल्याला 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आहे। याच्यामुळे काय होईल, जी आपली कणिक आहे ती चांगली मुरेल। या ठिकाणी बघा 15 मिनिटं झालेली आहे। आता आपल्याला याला चांगलं पुन्हा मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी थोडंसं तेल घ्यायचं आहे। अर्धा चमचा तेल घेतलेला आहे। आता आपल्याला हा गोळा चांगला पुन्हा मळून घ्यायचा आहे। या 15 मिनिटात आपल्या गव्हाच्या पिठाचा एक एक कण छान पाण्यामध्ये मुरलेला आहे, म्हणजे आपलं पीठ चांगलं मस्तपैकी नरम झालेलं आहे। आता आपण बघा याला 5 मिनिटापर्यंत चांगलं मळून घेतलेलं आहे। आता आपला डो तयार आहे पोळ्या फुलकी चपाती तयार करायला। याच्यामधलं थोडंसं मिश्रण घ्यायचं, गोल गोळा तयार करायचा आणि याला लावायला घेतला आहे आपण कोरडं गव्हाचं पीठ। पीठ आपल्याला दोन्ही बाजूनी चांगलं लावून घ्यायचं आहे। आता आपण आपली फुलकी लाटायला सुरुवात करूया। जेव्हाही आपण फुलकी पोळी लाटतो त्यावेळेला गव्हाचं जे कोरडं पीठ आहे ते खूप जास्त लावायचं नाही, याच्यामुळे सुद्धा तुमच्या पोळ्या नरम राहत नाही। आता आपण बघा ही फुलकी आपली लाटून घेतलेली आहे। सर्व बाजूंनी आपल्याला ही फुलकी चांगली एकसारखी लाटून घ्यायची आहे। सर्व बाजूनी जर फुलकी आपली एकसारखी लाटल्या गेली तेव्हाच तुमची फुलकी एकदम मस्तपैकी टम्म फुगते। तर ती कुठे पातळ जाडी झाली तर ती बरोबर फुगल्या जात नाही। म्हणून आपली जी पोळी आहे ती एकसारखी लाटून घ्यायची। या ठिकाणी आपण आपली पोळी लाटून घेतलेली आहे आणि तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे। आता आपण आपली जी पोळी आहे ती तव्यावर घालूया। खालची बाजू बघा आपल्या फुलकीची शेकल्या गेलेली आहे। आता आपण याला पलटवून घेऊ। दोन्ही बाजूने आपल्याला ही फुलकी चांगली शेकून घ्यायची आहे। बघा दोन्ही बाजूने आपली फुलकी चांगली शेकून झालेली आहे। आता आपण गॅसची जी फ्लेम आहे त्याच्यावर याला दोन्ही बाजूने चांगलं शेकून घ्यायचं। जर तुम्हाला गॅसच्या फ्लेमवर शेकायचं नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा याला दाबून दाबून शेकून घ्यायचं, तरी सुद्धा तुमची फुलकी छान अशी मस्त टम्म फुगेल। अशा प्रकारे जर तुम्ही फुलकी चपाती पोळी तयार केली तर ती सकाळची पोळी सुद्धा तुमची संध्याकाळपर्यंत नरमच राहील। आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा। आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। धन्यवाद।